सर्व प्रेक्षकांना नमस्कार। महाराष्ट्र राज्याच्या 2024 विधानसभेचे निवडणूक माढा मतदारसंघ आणि माढा नगरपंचायतचे 2 वेळा नगर अध्यक्ष म्हणून कार्यरत आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे प्रबळ तिकीट इच्छुक ॲडव्होकेट सौ मिनलताई दादासाहेब साठे आज आपल्या सोबत आहेत। त्यांचा राजकीय प्रवास 2 वेळा नगर अध्यक्ष म्हणून केलेले महत्त्वाचे विकास कामं त्यांना तिकीट का मिळावं आणि माढाचे जनते त्यांच्या सोबत आणि त्यांना वोट का द्यावं याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत। सर्वप्रथम ताई आपलं स्वागत आहे। ताई गेल्या अनेक वर्षापासून तुमचं कुटुंब राजकारणामध्ये आहे आणि खूप पूर्ण सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ओळखलं जातं। सर्वात प्रथम तुमची व्यक्तिगत राजकीय परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या। माझी व्यक्तिगत राजकीय परिचय म्हटल्यानंतर आज सहकर्मशी गणपतराव साठे यांची नातसून आणि माजी आमदार धनाजी साठे यांची सून म्हणून मी सध्या राजकारणात आलेली आहे। 2005 पासून प्रियदर्शनी विकास महिला मंडळाच्या माध्यमातून मी समाजकार्य करण्यासाठी सुरुवात केली। गेली 10 वर्ष मी समाजकार्य केल्यानंतर प्रथम ज्यावेळेस 2016ला माढा नगरपंचायतची स्थापना झाली त्यावेळेस इलेक्शनला मी उभा राहिले आणि प्रचंड बहुमताने मला माडेकरांनी निवडून दिलं। त्यापासूनच माझा राजकीय प्रवास सुरू झाला। 2016 नंतर परत 2019ला परत नगरपंचायतच्या इलेक्शनच्या माध्यमातून लोकांनी चांगल्या केलेल्या विकास कामाकडे पाहून लोकांनी मला निवडून दिलं आणि आज तसं मी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून आहे, माढा नगरपंचायतची नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि एक साठे घराण्याची वारसा चालवणारी सून म्हणून मी कार्यरत आहे। आपल्या या राजकीय प्रवासामध्ये आणि आपल्या या सामाजिक जीवनामध्ये आपल्याला गुरु किंवा प्रेरणा स्रोत म्हणून कोणाला म्हणतात? गुरु म्हणजे प्रत्येकाकडून खरं तर आपण काही ना काही शिकतच असतो। लहानपणापासून माझे वडील जे ग्रामपंचायत सरपंच होते 10 ते 15 वर्ष, त्यांच्याकडे पाहूनच मी राजकारणाचे बाळकडू शिकलेले आहे। त्यांनी मनापासून केलेली समाजसेवा हे माझ्या रक्तात भिनलेले आहे। त्यानंतर परत माढ्यामध्ये मी जेव्हा साठे घरांची सून म्हणून आले तेव्हा सहकर्मशींनी केलेल्या कामाचा संपूर्ण जो मला लोकांकडून माहिती मिळाली आणि सहकर्मशींच्या कामाचा उल्लेख सगळ्यांनी जे करतात प्रत्येक ठिकाणी त्यांना समोर ठेवून मी खरं तर काम करत आहे। त्यांचं प्रचंड समाजसेवेसाठी काम आहे, शैक्षणिक काम आहे, सहकारातलं काम आहे आणि त्यांनी समाजासाठी खूप झटलेले आहेत, गोरगरिबांसाठी खूप झटलेले आहेत। त्यानंतर माझे आमदार माझे सासरे त्यांचं पण 80 सालापासूनचं जे काम आहे राजकारण म्हणून राजकारण न पाहता राजकारणापेक्षा समाजसेवा ह्या सर्व लोकांनी केलेली आहे। माझ्या सासूबाई असतील, माझे मिस्टर असतील, हे लोक सर्व माझ्यासाठी गुरु म्हणूनच आहेत आणि माझ्याबरोबर समाजामध्ये येणारा प्रत्येक माणूस मला काही ना काही शिकवत जातो आणि त्या सर्वांकडून मला काही ना काही घेता येते। तेव्हा आपण प्रत्येकाला गुरु मानलं तरी काही वावगं ठरणार नाहीये। तर ताई आता या निवडणुकीमध्ये 2024 तर तुम्ही इच्छुक आहात महाविकास आघाडीकडून, आमदार व्हावं म्हणून का वाटतं तुम्हाला? त्याबद्दल कारण सांगाल का? आज पाहताय तुम्ही माढा शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून मी गेली 7 वर्ष झालं कार्यरत आहे। माढा शहराचं नगराध्यक्षपद घेतल्यापासून ते आज तागापर्यंत माढा शहरातले जे काही प्रश्न होते जे बरेच वर्षापासून प्रलंबित होते, म्हणजे पायाभूत सुविधा, रस्ते नव्हते, पाण्याची खूप समस्या होती, तर टँकरनी पाणी पुरवठा माढा शहराला होत होता, लाईटची व्यवस्था नव्हती, स्मशानभूमी व्यवस्थित नव्हत्या, म्हणजे कुठल्याच पायाभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या आणि आजपर्यंत 30 वर्षाचे आमदार असून सुद्धा माढा हे तालुक्याचं ठिकाण आहे, खासदारकीचा मतदारसंघ, आमदारकीचा मतदारसंघ असून सुद्धा हा पूर्णपणे दुर्लक्षित आहे। नगरपंचायतच्या माध्यमातून ज्यावेळेस मी पदभार स्वीकारला त्यावेळेसपासून आजपर्यंत प्रथम मी पाण्याचा प्रश्न लोकांचा सोडवला, टँकर मुक्त माढा आणि महिलांच्या खांद्यावरच्या घागरी आम्ही उतरवल्या आणि माढाला दररोज पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल ह्याच्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून आपण पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवलेला आहे। त्यानंतर गावातील रस्ते असतील, इनलाईन गटारी असतील, लाईटच्या सुविधा असतील, ह्या सर्व पायाभूत सुविधा आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकलो। स्मशानभूमी डेव्हलपमेंट, मंदिर सुशोभीकरण वगैरे कामं आम्ही संपूर्ण नगरपंचायतच्या माध्यमातून करू शकलो आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे वैयक्तिक लाभाच्या योजना, रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजना
ह्या लोकांच्या घरकुलाच्या योजना आज 1000 घरकुले माझे माढा शहरामध्ये बांधून तयार आहेत. शक्यतो वैयक्तिक लाभाच्या योजनाकडे कोणी जास्त करून लक्ष देत नाही, परंतु ह्या पदावर आम्ही आल्यापासून माझे सहकारी सर्व नगरसेवक आणि आम्ही एक चांगल्या पद्धतीचं काम शहरात करू शकलो आणि माढा शहराचा कायापालट केला. माढा शहराचा एक विकासाचा पॅटर्न आम्ही संपूर्ण तालुक्यासमोर जिल्ह्यासमोर ठेवला आहे की शहरामध्ये आपण जे एक लोकप्रतिनिधीचं ठरवायचं म्हणलं, लोकप्रतिनिधी म्हणजे एक शासन आणि जनतेचा मधला एक दुवा असतो आणि ते दुवा असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी लोकांपर्यंत ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे. आजपर्यंत हेच होत गेलेलं आहे की लोकप्रतिनिधींकडून कामं लोकांपर्यंत पोहोचली जात नाहीयेत. आपल्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडली नाहीये, पण आम्ही 100% जबाबदारी आमची पार पाडत लोकांचा काम केलं आणि मग हे काम करत असताना माढा शहराचा जो विकास झालेला आहे तो विकास पाहूनच मला सेकंड टर्मला लोकांनी बहुमताने निवडून दिलं. म्हणजे माझे 17 पैकी 12 सदस्य आज माझ्या नगरपंचायतमध्ये कार्यरत आहेत, ते फक्त काम पाहूनच. आणि हे काम करताना हे माढा शहरापुरतं मी मर्यादित झाले. म्हणजे मी माढ्याचे नगराध्यक्ष आहे म्हणून मी माढा शहरापुरते काम करू शकते, पण ज्यावेळेस माझा संपर्क आता माझं राजकीय घराणं 3ऱ्या पिढीतलं आहे. सहकार मशीनपासून आजपर्यंत आम्ही राजकारणात काम करत आहोत, समाजसेवा आम्ही दररोज करतच आहोत. पण स्वतः सत्तात असल्यानंतर मी नगराध्यक्ष झाल्यापासून माझ्या हातात सत्ता आल्यापासून माझ्या हातात अधिकार आल्यापासून मी लोकांच्या समस्या चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. आपल्या लोकांसाठी तळमळ आहे, समाजसेवा तर करायची आहे, पण एक प्रकारची आपल्या हातामध्ये सत्ता लागते, ताकद लागते. त्यानंतर मी जसं जसं लोकांच्या संपर्कात गेले, आसपासच्या गावांमध्ये संपर्क वाढला, त्यावेळेसपासून लोकांच्या पूर्णच एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले की ताई तुम्ही नगरपालिकेपुरतं मर्यादित न राहता तुम्ही हा तुमचा आवाका वाढवा. तुमचं घराणं हे राजकीय आहे, तुमच्या घराण्याला एक राजकीय बेस आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं समाजामध्ये अजून पुढे जावं. तालुक्यापुरतं शहरापुरतं मर्यादित न राहता तुम्ही मतदारसंघापुरतं तुम्ही मतदारसंघामध्ये यावं, कारण हे प्रश्न प्रत्येक ग्रामपंचायतीचे प्रत्येक गावाचे हे प्रश्न आहेत. तुम्ही छान पद्धतीने काम करत आहात आणि असं पद्धतीचं काम करणारं नेतृत्व लोकांना पाहिजे. म्हणून एक महिला आणि महिलांसाठी आम्ही सक्षमीकरणाचं काम चांगलं हाती घेतलेलं आहे. त्यामुळे महिलांसाठीचं योगदान, महिलांसाठी काम करायची आमची तळमळ, समाजासाठी काम करायची तळमळ आणि ह्या सर्व सोयीसुविधा आम्ही घेऊन लोकांपर्यंत आलेलो आहोत. म्हणून शहरापुरतं मर्यादित न राहता आपल्याला जर आपल्या माढा तालुक्याचा, माढा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपल्याला स्वतःहून पुढे आलं पाहिजे. ह्या भूमिकेतून मी ह्या इलेक्शनला उभं राहणार आहे. ताई, आता आपल्या जे घराणं आहे त्यांना पूर्ण सोलापूर जिल्ह्यात ओळखलं जातं आणि तुम्ही माननीय धनाजीराव गणपतराव साठे यांचंही राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे, एक सूनबाई म्हणून. आणि तेव्हाच्या राजकारणामध्ये आणि आताच्या राजकारणामध्ये काय महत्वाचा फरक दिसून येतो असं तुम्हाला वाटतंय? तेव्हाच्या राजकारणामध्ये माणसं एकनिष्ठ होती. म्हणजे एका माणसावर, एका घराण्यावर प्रेम करणारी माणसं होती. एकदा शब्द दिला तरी बदलत नव्हते. आणि त्यावेळेस म्हणजे हा जे लोकांचं एकमेकाबद्दलचं प्रेम आणि समाजामध्ये राजकारण म्हणजे राजकारणी लोकांकडे न पाहता एक प्रकारचं त्या राजकारणी लोकांचं आणि समाजाचं एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं नातं निर्माण झालेलं असायचं. प्रत्येक सुखादुःखामध्ये ते कुटुंबाप्रमाणे हे लोक समाजामध्ये काम करत होते. आज हे राजकारण हे तात्पुरतं स्वरूपाचं राहिलेलं आहे. कुठलीही निष्ठा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे एक निष्ठेने काम करतं, प्रामाणिकपणे काम करतं, त्याला ह्या राजकारणामध्ये कुठेही जागा मिळताना दिसत नाहीये. जे पक्ष बदलतायत, ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये जात आहेत, आज वेगळा शब्द देत आहेत, उद्या वेगळं काम करतायत, लोकांबद्दलची त्यांना काम करण्याची तळमळ पुन्हा कुठल्याही लोकांमध्ये दिसत नाही. पूर्वीचे जे काही लोकप्रतिनिधी म्हणून होऊन गेलेले आहेत, माननीय विलासराव देशमुखांचं मी आवर्जून नाव घेऊ शकतो. स्वर्गीय विलासराव देशमुखांनी प्रचंड खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. ते आणि बाबांची चांगली मैत्री होती, तेव्हापासून आम्ही त्यांना पाहत आहोत काम करताना. म्हणजे हे लोकांचं काम करण्याची एक समाजासाठी एक भूमिका असायची की आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि जनतेची त्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा केलेली आहे. आज फक्त पैशाला प्राधान्य आणि आज माझ्याकडे पैसा आहे आणि माझ्याकडे काहीतरी आहे म्हणलं की आपण लगेच उमेदवार म्हणून तयार होतो आणि 4 महिन्यात उमेदवार तयार व्हायला लागले आणि 4 महिन्यात इलेक्शनला उभं राहायची त्यांची इच्छा निर्माण व्हायला लागलेली आहे. परंतु जे वर्षानुवर्षे पिढ्याजात लोकांची समाजसेवा करत आहेत ती लोक पाठीमागं पडायला लागले आहेत. खरं तर राजकारण हे खूप चांगलं माध्यम समाजकारणाचं, पण लोक ह्यासाठी समाज म्हणजे मला काम करायचं म्हणून ह्या भूमिकेतून लोक आज राजकारणात येत नाहीयेत. मला पद पाहिजे, मला एका पदाची गरज आहे आणि मला आमदार व्हायचंय, मला मंत्री व्हायचंय, ह्या भूमिकेतून लोक येत आहेत. कुठल्याही लोकांच्या तोंडातून दिसत नाहीये की मला समाजासाठी काम करायचे, समाजासाठी मला वेळ द्यायचा आहे. ही भूमिका पूर्वी लोक समाजासाठी तळमळतेने काम करत होते, आज ती तळमळ आजच्या लोकप्रतिनिधींमध्ये दिसत नाहीये. खऱ्या अर्थानं राजकारण या शब्दाचा अर्थ तुम्ही काय द्याल आणि तुमचं मत काय? राजकारण म्हणजे एक जनप्रतिनिधी कसा असावा?
एक जनप्रतिनिधी हा सक्षम जनप्रतिनिधी असला पाहिजे, त्याला लोकांच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे, लोकांची सेवा करण्याची त्याच्या मनापासून तळमळ असली पाहिजे. त्यांनी त्या सत्तेवर आल्यानंतर, त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या खुर्चीला त्यांनी न्यायच दिला पाहिजे की ही खुर्ची ही मला लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेने मला जे मतदान करून निवडून दिलेलं आहे ती त्यांची सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. त्यांनी एकदा जरी मतदान करून निवडून दिलं असेल तरी मी 5 वर्ष त्यांनी माझ्यावर एक प्रकारची जबाबदारी टाकलेली आहे की आम्हाला तुम्ही कुठल्याही आमच्यावर कुठलं जरी संकट आलं, जनतेवर कुठल्या जरी अडचणी आल्या तर ते सोडवायचं काम त्या ठिकाणी बसून तुम्ही करायचं आहे. म्हणून जनतेने राजकारणात आल्यानंतर एक समाजसेवक म्हणून त्या ठिकाणी खरं तर आपण राहिलं पाहिजे आणि 5 वर्ष आपण समाजाची चांगल्या पद्धतीने सेवाच केली पाहिजे. त्यांच्या सर्व प्रश्नाला आपण उतरलं पाहिजे आणि सर्व शासन आणि जनता ह्यातील एक दुवा म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधींनी कायम काम केलं पाहिजे असं तरी मला वाटतं. आताही नेहमीच आपण राजकारणात एक सामाजिक न्यायाचा विषय बोलतोय, पण आज खरंच महिलांना सामाजिक न्याय राजकारणात भेटतो असं तुम्हाला वाटते? खरं तर तसं सामाजिक न्याय मिळतच नाहीये. प्रत्येक वेळेस महिलांना झगडावंच लागलेलं आहे. तुम्ही पाहताय मी आज झगडते की 33% आरक्षण आज लागू नाहीये, पण मी एक सक्षम महिला नेतृत्व आहे म्हणून मला आघाडीने माझा पक्ष म्हणजे तिकिटाचा विचार करावा, मला उमेदवारी द्यावी. एक महिला म्हणून आहे, आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करते. गेली 7 वर्ष झालं संपूर्ण नगरपंचायतीची जबाबदारी मी सक्षमपणे पाळते. मान्य दादासाहेब असतील किंवा बाबा असतील, कुठल्याही प्रकारचा इंटरफिअर त्यांचा ऑफिसमध्ये दिसत नाही. ते कधीही ऑफिसमध्ये आलेले नाहीत. मी आणि माझ्या महिला नगरपंचायतमध्ये टीम आज माढा शहरामध्ये 80% महिला नगरपंचायतमध्ये कार्यरत आहेत. 17च्या बॉडीमध्ये 12 महिला सदस्य म्हणजे अशी माझी सक्षम महिलांची टीम कार्यरत असून सुद्धा आज मला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण मिळालं म्हणून मी सक्षमपणे काम करू शकले. चांगला माझा कामाचा आढावा तुमच्या सगळ्यांसमोर ठेवू शकले, काम करून दाखवू शकले. परंतु मीच हीच भूमिका घेऊन पुढे आले की महिलांना तुम्ही विधानसभेमध्ये पण संधी द्या. त्याच्यामुळे मी बरेच दिवस झालं की मी महाविकास आघाडीकडे एकच माझं म्हणणं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 जागा आहेत, तर 11 जागेमध्ये 1 जागा माझ्या महिला उमेदवारांना द्या, जेणेकरून महिलांचे जे काही प्रश्न असतील ते विधानसभेमध्ये मी सक्षमपणे मांडू शकेल. कारण महिलांच्या अडचणी, महिलांचे प्रश्न हे महिला चांगल्या पद्धतीने जाणू शकते. नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस मी काम करते त्यावेळेस माझ्याकडे आज नगरपालिका ऑफिसमध्ये येणाऱ्या ह्या जास्तीत जास्त महिला आहेत. महिला अडचणी घेऊन येतात आणि महिला त्या अडचणी माझ्याकडून सोडून घेत आहेत. परंतु ह्या गोष्टीचं कुठेही दखल कुठलाच पक्ष खरं तर घेताना दिसत नाहीये. ज्यावेळेस आरक्षण येईल त्यावेळेस बघू म्हणतायत. दुसरी गोष्ट म्हणजे जरी 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आलं, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, त्या ठिकाणी माझ्यासारख्या सक्षमपणे काम करणाऱ्या महिला फार कमी दिसतात. त्यांना फक्त सहीपुरतच त्या ठिकाणी मर्यादित ठेवलेलं आहे. इलेक्शन आलं की आरक्षण आहे म्हणून घरच्या पत्नीला किंवा सुनेला उभा करणं आणि तो संपूर्ण कार्यभार पुरुष मंडळी कार्य सांभाळणं अशी भूमिका सर्वत्र दिसत आहे. त्यांना सक्षम होऊ देत नाहीत असं मला तरी वाटते. आज जर महिला सक्षमीकरण सगळ्यांनी जर घ्यायचं म्हणलं असतं, आपण पाहतोय पहिल्यापासून समाज सुधारकांनी म्हणजे सर्व समाजातील थोर पुरुषांनी एकच काम केलेले की महिलांना पुढे आणण्याचं काम केले आहे. आपले महात्मा फुले असतील, सर्व समाज सुधारकांनी की ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की समाज परिवर्तनाची गरज आहे त्यावेळेस त्यांनी महिलांना पुढे आणून काम केलेलं आहे. पण आता हे काम असं तेवढं झालेलं दिसत नाही, हे मला स्वतःला अनुभवायला मिळते. कारण एवढे सक्षम महिला असताना कुठल्याही पक्षाने कुठलाही न विचार करता म्हणजे आघाडी सुद्धा कुठला विचार न करता मला स्वतःहून तिकिटाची ऑफर करायला हवी होती, परंतु ते कुठंही आज दिसत नाहीये. मी पुरुषांना एवढं झगडते तिकिटासाठी आणि सर्वांना माहिती आहे की ताईंनी काय काम केलेलं आहे माढा शहरासाठी आणि त्यांची काय कळमळ आहे. म्हणजे एवढं काम करून जर आज मला तिकिटासाठी शेवटच्या क्षणापर्यंत झगडावं लागत असेल तर मला महिला सक्षमता ही होऊ शकत नाही. फक्त आर्थिक सक्षम करणं म्हणजे महिला सक्षमता नाहीये, तिला समाजामध्ये उभा राहण्यासाठी सुद्धा सक्षम करणं गरजेचं आहे. आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक महिला येऊ शकत असेल तर तिचा आत्मविश्वास खरं तर खूप वाढतो. या ठिकाणी आल्यानंतर जेवढा माझा आत्मविश्वास वाढलेला आहे तेवढा आत्मविश्वास माझ्या सगळ्या भगिनींचा वाढवायचा आहे. त्यांना कॉन्फिडन्स देऊन समाजामध्ये एक ताटमानेने त्यांना मला जगायला शिकवायचं आहे. परंतु ह्यासाठी मला पुढे सक्षमपणे राजकारणात येणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की भविष्यातील 33% आरक्षणाची वाट न बघता समाजाने आज आघाडीने असेल आणि इतर सर्वच पक्षामध्ये महिलांच्या उमेदवारीचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आज 10-20% जर महिला प्रामुख्याने तुम्ही उमेदवार म्हणून दिल्या तर भविष्यामध्ये 33% आरक्षणाला तुम्हाला ते सोपं पण जाईल आणि महिला सक्षमता फक्त माझी लाडकी बहीण वगैरे योजना चालवून होणार नाही तर खरं महिलांना असं पुढे आणूनही महिला सक्षमता होणार आहे. ताई, आता विद्यमान आमदार जे आहेत
खरं म्हणजे 6 पिरियड खूप मोठा पिरियड आहे आणि या 18 वर्षामध्ये एक मतदार निर्माण होतो. तर हा जो 6 वर्षाचा पिरियड, 6 पिरियड म्हणजे 30 वर्ष, काय विकास कामं त्यांच्याकडून झालेलं आहे, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? विकास कामं तर झाली नाही म्हणून तर एवढ्या तीव्र विरोध सध्या त्यांना होत आहे. 6 पिरियडचा वेळ गेला, म्हणजे 6 टर्म ते आमदार म्हणून माननीय आमदार म्हणून राहिलेत. परंतु खरं तर आपल्या भागामध्ये एक आहे की पक्षाने तिकीट दिलं की माणूस निवडून येतो, त्याचं काम पण पाहिलं जात नाही आणि ही खरं गोष्ट सगळीकडे चालत आलेली आहे. आज विद्यमान आमदारांनी आदरणीय पवार साहेबांच्या पक्षातून ते वारंवार तिकीट घेत होते आणि ते निवडून येत होते. आज तुम्हाला लक्षात आलं असेल, त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं की पवार साहेबांपासून ते बाहेर पडलेले आहेत, तर त्यांना आज ते निवडून येऊ शकत नाही असं सर्वजणच म्हणत आहेत. त्यामुळे त्यांनी परत पवार साहेबांकडे जाऊन तिकिटासाठी आग्रह धरलेला आहे. जर 6 टर्म जर तुम्ही खरंच काम केलं असतं तर तुम्ही अपक्ष सुद्धा निवडून येऊ शकता, असं माझं ठाम मत आहे. मी आज माढा शहरामध्ये फक्त काम केलेलं आहे, शहरापुरतं मर्यादित काम केलं असून सुद्धा मी आज आमदारकीला उभा राहण्याची, माझ्या कामाच्या जोरावर मी उभा राहण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही 6 टर्म जर आमदार असाल आणि काम जर केलं असेल तर तुम्हाला पक्षाची सुद्धा खरं गरज लागणार नाही. जनता हे तुमच्या कामाकडे बघून तुम्हाला निवडून देऊ शकेल. आजपर्यंत तुमचं कामकाज कमी पडलेलं आहे. त्यांनी ऊसाच्या फक्त राजकारण केलेलं आहे की आमच्याकडे कारखाना आहे, तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी आहात आणि त्याच्यानं तुम्ही जर आम्हाला मतदान नाही केलं तर तुमचा ऊस नेला जाणार नाहीये. ही शेतकऱ्यांना आतापर्यंत भीती घातल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना, इथल्या भागातील लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे. तसं हा माढा मतदारसंघ विकासाच्या कामापासून पूर्णपणे वंचित आहे. तुम्ही पाहिलं असेल, आढावा घेतला असेल, आमच्या भागामध्ये कुठल्याही ठिकाणी पायाभूत सुविधा, जशा माढा शहरामध्ये पायाभूत सुविधा पूर्णपणे आम्ही देऊ शकलो, अशा कुठल्याही गावची, कुठल्याही ग्रामपंचायतीचं मध्ये रस्ते नाही आहेत, पाण्याची सुविधा नाही आहे. आज ही माढा शहर असेल किंवा माढा शहर सोडून इतर गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. रस्ते नाही आहेत, लाईटच्या व्यवस्था नाही आहे, स्मशानभूमी नाही आहेत, कुठल्याही शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या गेलेल्या नाही आहेत, दळणवळण व्यवस्था नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक व्यवस्था आपल्या भागामध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्हाला महाविद्यालय, इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज, डिप्लोमा कोर्सेस, ॲग्री कोर्सेस, जे कोर्सेस आजपर्यंत ह्या तालुक्यामध्ये व्हायला हवे होते. माझं तर म्हणणं आहे की त्यांनी जर बारामतीचा पॅटर्न डोळ्यासमोर ठेवला असता, ते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच, त्यांच्या आशीर्वादानेच ते निवडून येत आहेत. त्यांना काहीच अवघड नव्हतं की माढ्याला बारामती ते करू शकले असते. पण बारामतीसारख्या सुद्धा सुविधा आज माढा शहरामध्ये तुम्हाला शिक्षणापासून पूर्ण वंचित आहेत. माझ्या भगिनींना सुद्धा शिक्षणासाठी आज सोलापूर, बारामती, पुणे ह्या ठिकाणी झगडावं लागते. कुठल्या प्रकारची गोष्टीचं सोल्युशन नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य व्यवस्था आमच्या इथे नाही आहे. एकही मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आज माढा तालुक्यामध्ये ते काढू शकले नाही आहेत. म्हणजे ही फार खंताची बाब आहे. आज लोकांना पैसे मिळालेले आहेत. सर्वात म्हणजे ऊस उत्पादन झालं, कारखान्याला ऊस पाठवला, तुम्ही स्वतः आर्थिक सक्षम झालेला आहात, तुम्ही मोठे बंगले बांधून घरी राहिलेला आहात. पण बंगला बांधला तरी तुमच्या घरी तुमच्या मुलाच्या हाताला काम देणारे तर एकही उद्योग ह्या ठिकाणी माढा तालुक्यामध्ये उभा राहिलेला दिसत नाहीये. MIDC नाहीये. म्हणजे हे सर्व गोष्टींपासून वंचित हा माढा तालुका आहे. लोकांना आज एक गोष्ट लक्षात आलेली आहे की फक्त आपल्याला ऊस घालून कारखान्याला पैसे मिळवून उपयोग होणार नाहीये, तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला शिक्षण व्यवस्था ह्या ठिकाणी असली पाहिजे, आरोग्याची व्यवस्था ह्या ठिकाणी असली पाहिजे, आपल्या मुलांच्या हाताला काम ह्या ठिकाणी असले पाहिजे आणि महिलांना सुद्धा ही सक्षमता मिळाली पाहिजे. ह्या सर्व भूमिका म्हणजे ह्या सर्व गोष्टी लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी एक उठाव त्यांच्या विरोधात केलेला आहे की आम्हाला ऊसावरचे आज इथून पुढे राजकारण होणार नाहीये, तर विकासावर होणार आहे आणि ह्या विकासापासून पूर्ण वंचित माढा तालुका आहे. ताई, आता माढा मतदारसंघात बरेच महाविकास आघाडीकडून बरेच इच्छुक आहेत, परंतु त्या सर्वांपेक्षा तुम्ही वेगळे कसे आहात? एकतर मी महिला उमेदवार आहे. तुम्ही तर पाहताय महिला राजकारणात खूप कमी आहेत. का तर राजकारणात येऊन काम करणं एवढं एका महिलेला तेवढं शक्य होत नाहीये. महिलांना राजकारणात येऊन काम करायसाठी तिला तिच्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा लागतो आणि तो पाठिंबा माझ्या कुटुंबाचा चांगल्या पद्धतीने आहे. माझे आदरणीय माझे बाबा असतील, माननीय दादासाहेब साठे असतील, हे सक्षमपणे माझ्या पाठीशी उभा आहेत की तू चांगलं काम करत आहे आणि तू पुढे ह्या क्षेत्रामध्ये चांगलं तू काम करू शकते. त्यामुळे ते मला प्रोत्साहित करत आहे. त्यांनी माझी उमेदवारी त्यांनी म्हणजे स्वतःहूनच डिक्लेअर केलेली आहे की आम्ही म्हणजे मला उभा करत आहे. हा महत्त्वाचा फॅक्टर आहे की समाजामध्ये पुढे जात असताना, एका महिलेला पुढे जात असताना तिचं कुटुंब तिच्या पाठीशी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते कुटुंब माझ्या पाठीशी आहे. आणि मी आज म्हणते की महिला उमेदवार म्हणून माझ्याकडे एक पहा
की एक उमेदवार महिलांसाठी आपण नेहमीच पाहतो, कुठलेही एक घटक समाजामध्ये पुढे येत असेल तर त्याला सर्वच प्रकारे मदत केली जाते, समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला पुढे आणण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे मी माझी एक महिला उमेदवार म्हणून आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे. माझं LLM झालेले आहे. आता PhD साठी पण मी केलेलं आहे की उद्या भविष्यामध्ये विधानसभेमध्ये जरी कुठले प्रश्न मला मांडायचे असतील, कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी मंजुरी घ्यायची असेल तर मला सक्षमपणे त्या गोष्टीवर मी सुशिक्षित असल्यामुळे, चांगलं सक्षम असल्यामुळे मी कुठल्याही गोष्टीला कुणावरच डिपेंडंट नाहीये. मी आज नगरपंचायतचा कारभार स्वतः सक्षमपणे हँडल करते. जिल्हा नियोजन समितीवर मी 5 वर्ष सदस्य होते, त्या ठिकाणी स्वतः मी सक्षमपणे कामं केलेली आहेत. मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या अडचणी काय आहेत याची पूर्ण जाण मला झालेली आहे. मी आज माढा मतदारसंघाचा जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण दौरा 138 गावांचा, माढा मतदारसंघ आणि करमाळा मतदारसंघाचा दौरा माझा पूर्ण झालेला आहे. मी लोकांचे प्रश्न पूर्णपणे जाणून घेतलेले आहे. माझी वेगळी भूमिका अशी आहे की मी प्रत्येक इलेक्शनला सामोरं जाताना अगोदर त्या भागाचा पूर्णपणे अभ्यास करते, लोकांच्या अडीअडचणी समजून घेते आणि त्यानंतर त्याचा अभ्यास करून त्या अडीअडचणीवर मला भविष्यामध्ये काम करायचंय ह्याची मी तयारी आत्ताच मनाशी बांधून घेतलेली आहे की मला माढा मतदारसंघाचा विकास करताना मला शैक्षणिक व्यवस्था सुविधा कराव्या लागणार आहेत, आरोग्य सुविधा करायच्या, तर अशा अनेक प्रचंड गोष्टींवर मला काम करावं लागणार आहे. ह्याची तयारी मी आजपासूनच केलेली आहे. शक्यतो प्रत्येक जण इलेक्शन आल्यानंतर लोकांसमोर जातं, तर मी बरेच दिवस झाले ते लोकांसमोर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी 5 वर्ष अहोरात्र काम करून माढा शहरामध्ये एक लोकप्रतिनिधींनी काय काम केलं पाहिजे, हा माढा शहराचा विकासाचा पॅटर्न हा संपूर्ण तालुक्यासमोर ठेवलेला आहे आणि तो पॅटर्न घेऊनच मी लोकांसमोर जात आहे. हा माझा वेगळेपण आहे. मी आधी केलं आहे आणि नंतर लोकांना सांगत आहे आणि पुढे करणार आहे, ही माझी भूमिका आहे. मी हे काम आज केलेलं आहे, आता करत आहे आणि उद्या करणार आहे. ह्या भूमिकेतून मी लोकांपुढे जात आहे की मी आश्वासनाच्या जोरावर नाही तर स्वतःच्या कार्यक्षमतेवर जात आहे. आणि एक महिला जर एवढं कार्यक्षमपणे काम करू शकत असेल, समाजासाठी 24 तास वेळ देत असेल, कुटुंबाचा सुद्धा मी आज विचार करत नाही, एवढा वेळ मी समाजासाठी देत आहे आणि माझ्या महिला भगिनींसाठी मला हे काम करायचं आहे, तरुण मुलांसाठी काम करायचं आहे. आणि ही माझी भूमिका मला वाटतं की लोकांना निश्चित जाणवेल, माझी तळमळ लोकांना निश्चित जाणवेल आणि हे वेगळेपण घेऊन मी खरं तर आलेले आहे. ताई, नेमका तुम्हाला प्रतिसाद, जनतेचा प्रतिसाद कसा भेटत आहे या निवडणुकीमध्ये जनतेचा समोर जात असताना? जनतेचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. पूर्वीपासून 30 वर्षाच्या सत्तेच्या विरोधात मी खरं तर लढत आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा लढा माझा होणार आहे. जनताने ठाम निर्णय केलेला आहे की आपल्याला परिवर्तन हवंच आहे, परंतु त्यांना योग्य उमेदवार आणि लोकप्रतिनिधी योग्य जर त्यांना मिळाला तर जनता परिवर्तन करणार आहे, हे स्वतः ते ठाम सांगतायत. कारण जनता अतिशय कंटाळलेली आहे. एकच उमेदवार प्रत्येक वेळेस घेऊन त्यांच्या त्याच विचार घेऊन ते आपल्या पुढे येत आहे. त्यांच्याकडे विकासाच्या दृष्टी अशी वेगळी काही नाही. त्यामुळे जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात मला महिला वर्गांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला वर्ग कुठलाही पक्ष, कुठलाही लोकप्रतिनिधी वगैरे असं न पाहता एक माझी बहीण, माझी ताई या ठिकाणी इलेक्शनला समोर जात आहे. ह्या भूमिकेने ते मला चांगली साथ देत आहे की आमच्या ताईचा आवाज हा विधानसभेत उठलाच पाहिजे, ताईने आम्हाला आमचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेच पाहिजेत आणि ताई चांगल्या सक्षमपणे काम करतात. त्यांनी माढा शहरातील प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत मी जे काही बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा महिलांना सक्षम करण्यासाठी जे काही काम केलेलं आहे ते त्यांनी पाहिलेले आहे आणि त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे आणि ह्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊन देणार नाहीये. जनता माझ्यावर पूर्ण विश्वास टाकते, कारण माढ्यातील जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे आणि माझ्या माढ्यातील जनताशी माझे प्रचारक असणार आहेत. माझ्या कामच हे माझं जनतेला सांगणार आहे की मग भविष्यामध्ये मी काय करणार आहे. त्यामुळे जनतेचा चांगला प्रतिसाद मला खरं तर ह्या इलेक्शनमध्ये मिळताना दिसत आहे. लढाई अवघड आहे पण निश्चित यश देणारे आहे आणि मी त्या दिशेने माझी वाटचाल चालू केलेली आहे. ताई, या मतदारसंघामधून जर जनतेने तुम्हाला तिकीट महाविकास आघाडीकडून मिळाला आणि जनतेने तुम्हाला एक आमदार म्हणून निवडून दिला तर सुरुवातीचे 100 दिवसात काय तुम्ही कोणत्या कामाला प्राधान्य देणार आहे? खरं तर 100 दिवस खूप कमी पडणार आहेत. एवढ्या मोठ्या कामं करण्यासाठी इथे आहे. कुठल्याच प्रकारचा विकास ह्या माढा मतदारसंघाला झाला नाही. प्रथमतः मी ह्या माढा मतदारसंघातील लोकांना पायाभूत सुविधा आणि पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा जो ज्या भागामध्ये आहे त्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणारे आहे. प्रत्येक भागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. प्रायोरिटीने ज्या भागातील ज्या समस्यांना तात्काळ सोडवणं गरजेचं आहे. काही भागातील शैक्षणिक समस्या खूप तात्काळ सोडवाव्या लागणार आहेत.
तिथं जिल्हा परिषदच्या शाळा वगैरे आहेत, तिथं शिक्षक भरती झालेली नाही. काही ठिकाणी मेडिकलसाठीच्या कामं त्या ठिकाणी नाहीत, म्हणजे हॉस्पिटल आहेत पण त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था तिथं व्यवस्थित नाही आहे. प्रामुख्याने शिक्षण आणि आरोग्याकडे माझं जास्तीत जास्त लक्ष राहणार आहे, परंतु ते अंमलात आणण्यासाठी मला 100 दिवस पुरणार नाहीयेत. त्यामुळे प्राथमिक माझं असणार आहे की छोट्या मोठ्या ज्या लोकांच्या समस्या आहेत, आज लोकांच्या छोट्या समस्या म्हणजे रेशन कार्ड. बरेच दिवस झाले लोकांचं रेशन कार्डमध्ये नाव आहे, 10-15 वर्ष त्यांना रेशन कार्ड मिळून सुद्धा त्यांना अजूनपर्यंत रेशन त्यांना मिळालेलं नाहीये. म्हणजे इतक्या छोट्या समस्यांचा मी अभ्यास केलेला आहे. अशाच सगळ्या समस्यांपासून जी सुरुवात करून लोकांना पायाभूत सुविधा देणं, लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवणं आणि नंतर मग शैक्षणिक व्यवस्था बळकट करणं, आरोग्य व्यवस्था बळकट करणं, ह्याच्यामध्ये माझं प्रामुख्य राहणार आहे. जास्तीत जास्त जर शक्य झालं तर महिलांच्या हाताला प्रत्येकाला रोजगार देणं, तरुण मुलांच्या हाताला पण रोजगार देण्याची माझी भूमिका असेल. आणि एक अभ्यास माझा असं झाला की आपला शेतीप्रधान भाग आहे, शेती जास्त डेव्हलप आपल्या भागामध्ये झालेले आहे, शेतकरी लोक जास्त आहेत, पण शेतीपूरक जोडधंदे आपल्या भागामध्ये कसे आणता येतील त्याला मला 100 दिवस खरंच पुरणार नाहीये. 100 दिवस कधी पुरतील की त्या ठिकाणी जर अगोदर खूप सुविधा झाल्या असतील आणि मला ठराविकच गोष्टीवर काम करायचं असेल तर मला ह्यासाठी मला खरं तर प्लॅन आखणं गरजेचं आहे. आणि तो प्लॅन माझ्या सध्या डोक्यामध्ये आहे की काय करावं लागणार आहे. मी सर्व लोकांशी चर्चा करून प्रत्येक विभागामध्ये कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी आधी द्यावी लागेल ह्या गोष्टीचा विचार करून मतदारसंघावाईज, गावावाईज, तालुकावाईज मी तसं जिल्हा परिषद गट वाईज ज्या त्या भागातील समस्या त्याच्या भागामध्ये प्रामुख्याने सोडवण्याचा मी प्रयत्न करणार. ताई, तुम्ही ॲडव्होकेट आहात म्हणून तुम्हाला विचारू इच्छितो. आता डेमोक्रेसीमध्ये पूर्ण विश्वभरात भारत एक सर्वात मोठी डेमोक्रेसी कंट्री आहे. तर खरं म्हणजे आपलं जे निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती आणि निष्ठाच्या मुद्द्यावरती झाली पाहिजे. परंतु आता आपण असं बघतो की पैशाचा बळकटीवरती, पैशाच्या जोरावरती आणि जातीचा एक फोड पाडून राजकारण होत आहे. तर आपलं काय मत आहे? खरं तर डेमोक्रेसीमध्ये सध्या जे चाललेलं आहे, आपली सर्वात मोठी डेमोक्रेसी आहे, तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. आणि आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर अधिकार आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेले आहेत. आणि जातीचा मुद्दा हा ह्या राजकारणात येणं खरं तर खूप वाईट वाटतं, कारण जे काय आपले समाज सुधारक असतील सर्वच त्यांनी कधीही कुठल्याही जातीसाठी काम केलेलं नाही. सर्व समाज सुधारकांनी सर्व समाजासाठी काम केलेलं आहे. माझा एक समाज आहे म्हणून काम केलेलं आहे. आणि सध्या कुठलाही लोकप्रतिनिधी म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलेले आहेत आज सगळ्याच्या काय माझ्या भूमिका, माझा जनसंवाद यात्रेपासून आतापर्यंतचा प्रवास आणि नगरपालिकेच्या माध्यमातून केलेलाच प्रवास, माझा नेहमीच एक मुद्दा राहतो की लोकशाहीमध्ये मला भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर मला काय काम करायचंय हाच इलेक्शनचा महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे. ना की मी आज देवदर्शनाला ट्रिपला लोकांना घेऊन जातोय, मी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करतोय, मी होम मिनिस्टर करतोय, मी अजून वेगवेगळ्या स्पर्धा करतो. म्हणजे मनोरंजन आणि लोकांना दिशाभूल करायचं खरं तर ह्या गोष्टी चालू आहेत. मनोरंजन करणे, लोकांना पैशाचं आमिष दाखवणे आणि पैशाच्या जोरावर राजकारण करणे. की मी आता तुम्हाला मुद्दा मांडला की माझ्याकडे पैसा खूप आहे म्हणून मी लगेच उभा राहणार. म्हणजे आज अंबानींनी जर ठरवलं तर संपूर्ण देशच ते विकत घेऊ शकतात की स्वतः ते राष्ट्रपती पंतप्रधान होऊ शकतात, कारण त्यांच्याकडे खूप मोठा पैसा आहे. पण तसं न होता आज लोकांना एक कळलं पाहिजे की लोकप्रतिनिधी म्हणून जर आपल्याला उभं राहायचं असेल तर लोकांच्या समस्या आणि मला लोकांपुढे जनतेची कामच केली पाहिजेत. ही लोकप्रतिनिधींची भूमिका असणं गरजेचं आहे आणि काम करायचं ह्या भूमिकेतूनच लोकप्रतिनिधी उभं राहिलं पाहिजे. परंतु तसं आजकाल दिसत नाहीये. आज पूर्णपणे इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चाललेलं आहे आणि हे खरंच खूप खंताची बाब आहे. आणि हे इलेक्शन असं चालायचं कारण की जनतेने तसा त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. तसं न होता जनतेने जर ठरवलं जर आपल्याला लोकप्रतिनिधी हा आमचं काम करणाराच असला पाहिजे तर निश्चित येणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी हे 5 वर्ष इथं येऊन कामच करेन. आम्ही माढा नगरपंचायतच्या माध्यमातून गेल्या 25 आमची हीच भूमिका असते की मी आज सुद्धा लोकांपुढे इलेक्शनला समोर जाताना म्हणते की मी ह्या 5 वर्षामध्ये काम करत आहे म्हणून तुम्ही निवडून देत आहात. पुढच्या 5 वर्षामध्ये जर माझे काम करायसाठी कार्यक्षम नाही राहिले तर तुम्ही मला निवडून देऊ नका. प्रत्येक उमेदवार हा तुमचा जनसेवक म्हणून सुद्धा आला पाहिजे आणि तुमची कामच केली पाहिजे. लोकप्रतिनिधींची ही भूमिका इलेक्शनला उभं राहताना कामासाठीच असली पाहिजे, हे माझी महत्त्वाची भूमिका आहे. शेवटचा प्रश्न असा आहे ताई, तुमचा मतदारसंघातील महाजनतेला आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाकडून काय विनंती कराल तुम्ही या निवडणुकीच्या संदर्भात? खरं तर ही निवडणूक खूप अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. तुमचं एक मत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सर्व जनतेने तुम्ही ठरवणार आहात की आपला उमेदवार कोण.
5 वर्षामध्ये तुमच्या हातामध्ये एका मतदानाचा संविधानाने एक मोठा अधिकार दिलेला आहे की एक मतदान तुम्ही त्या ठिकाणी त्या खुर्चीवर तुमचा लोकप्रतिनिधी कोण बसणार आहे, त्यांनी तुमची कामं करणार आहेत ह्यासाठी तुम्ही निवडून त्याला देणार आहात. तुमच्या हातामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही त्याला खुर्चीवर बसवू पण शकता आणि खुर्चीवर उतरू पण शकता. त्यामुळे हा एक सण आहे, हा एक उत्सव आहे मतदान म्हणजे. त्यामुळे तुम्ही ह्याचा विचार करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्या लोकांचे लोकप्रतिनिधीचं कार्य काय आहे, तो आपल्यासाठी काय काम करणार आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो आपल्यासाठी खरंच काम करू शकणार आहे का ह्याचा विचार करून त्याचे समाजामधील प्रतिमाचा विचार करून तुम्ही त्याला निवडून द्यावं. तो एक जनसेवकच म्हणून असला पाहिजे, तुमच्यासाठी तो त्यांनी अहोरात्र काम केलं पाहिजे अशी लोकप्रतिनिधीची भूमिका असली पाहिजे. त्यामुळे पूर्ण विचार करून एक कुठल्याही प्रकारचं आपल्या कुटुंबाची जबाबदारी जसं आपण एका कुटुंबाच्या प्रमुखाकडे सोपवत असताना पूर्ण विचार करतो की आपला मुलगा सक्षम आहे का ती जबाबदारी पेलण्यासाठी, तसं एक कुटुंबासारखंच आपल्या समाजामध्ये सुद्धा विचार करावा की आपला मतदारसंघ पेलण्यासाठी हा उमेदवार सक्षम आहे का, तो जनतेची चांगली सेवा करू शकतो का. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज पैसे तुमच्यासाठी कुणी पण देऊ शकेल पण वेळ तुमच्यासाठी कुणी देऊ शकणार नाही. त्यांनी तुमच्यासाठी 5 वर्ष हा वेळ दिला पाहिजे. ह्या इलेक्शनला निवडून आल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये समोर येणाऱ्या माणसाला तुम्ही अजिबात मतदान करू नका. तुम्ही तुमच्यासाठी वेळ देणारा, तुमच्यासाठी काम करणारा, तुमच्यासाठी तळमळ असलेला आणि तुमचा एक जनसेवक म्हणून तुम्ही त्याला निवडून द्यावा अशी माझी भूमिका तुम्हाला म्हणते आणि तुम्हाला विनंती तशी करते. ताई, आमचं या मुलाखतीत आम्हाला वेळ दिला आणि तुमचं राजकीय जीवनाबद्दल पूर्ण आमचं प्रेक्षकांसोबत सांगितल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण ऐकलात आतापर्यंत ॲडव्होकेट सौ मिनलताई दादासाहेब साठे यांच्या राजकीय प्रवास आणि मतदान हा प्रयुक्तकाचा हक्क आहे, मतदान करायला विसरू नका असं सांगता आपण इथंच थांबूया. तोपर्यंत ताईंचा अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करून घ्या www.politiciansinIndia.com. जय हिंद, जय महाराष्ट्र.